विद्यार्थी शाळेत न पाठवणे असा काही विषय राहील? हो, बिलकुल आहे. ते मागणी आपण जी आज हे करतो, हे मागणी नाही झाली तर आपण सरळ या शाळेला ताला लावू आणि मग जिल्हा परिषद आपल्याला व्यवस्था करून दिली, आपण कुठं बसवायचं. कारण की शाळेला ताला लावल्याशिवाय कोणतंही मोठं पर्याय नाही. काय घटना घडली नेमकं आज? आज कसं झालं, मुलं शाळेत आलं त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांच्या डोळ्याच्या समोरची घटना घडली आणि मुलांच्या कुणाच्या डोक्यावर कुणाच्या हातावर ते स्लाब पडली, त्यांना इजा झाली. पण शाळेचे मुख्याध्यापक जो होते त्यांनी सांगितलं का माझी मीटिंग आहे, मी मीटिंगला जातो, आणि त्यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. पण तरी पण गावकरी लोकांनी सहकार्य करून त्या मुलांना दवाखान्यात नेलं, दवाखान्याची औषध उपचार करून त्यांना घरी आणलं. पण शासनाला माझी एक विनंती आहे की जी जीर्ण इमारत झाली आहे त्या जीर्ण इमारतीला पाडून नवीन इमारत बनवण्यात यावं. किती विद्यार्थी जखमी झालेले आहेत? 3. काय काय नाव आहेत विद्यार्थ्यांचे? नामजी लखन नाही, लखन नरेश रांगडाले. चेतन त्याच्या वडिलाचं नाव